अंकाची योग्य क्रमाने मांडणी करा आणि अर्थपूर्ण शब्द तयार करा। तर आपल्याला काय करायचं आहे, इथे अक्षर दिले आणि त्यांना क्रमांक दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 आणि वर OREJUNY अशा प्रकारचे। तर आपल्याला जर प्रथम दर्शनी काही एखाद्या स्पेलिंगची ओळख आली तर मग आपल्याला लवकर उत्तर सापडेल, पण जेव्हा आपल्याला ते स्पेलिंग काय आहे हे लक्षात येत नाही तर अशा वेळी आपण पटापट काय करायचं, ते स्पेलिंग तयार करून बघायचं। आता तुम्ही मला सांगायचं आहे की इथे कोणतं स्पेलिंग तयार होईल। पहिला नंबर आहे ओ, सांगा 4 नंबर जे आर हा झाला। दुसऱ्या पर्यायाचा हा झालाय। आता हा पुढचा हा एक शब्द झाला। हा बघूया, चला सांगा चौथा सव्वा, दुसरा आर सव्वा, नंतर आणि तर बघा आपण लगेच स्पेलिंग चेक करायचे। हा कुठला शब्द आहे, कुठलाच नाही आहे। हा शब्द याचा पण काही अर्थपूर्ण शब्द नाही। JOURNEY काय होतो हा शब्द, जर्नी। काय होतो, जर्नी। हा अर्थपूर्ण आहे। आता याचा हाही बघून घेऊ। OUJRNE हा याचं काही आहे का उत्तर मिळली नाही, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, जर्नी। 3 नंबरचं आपलं करेक्ट उत्तर आहे। अशा प्रकारे स्कॉलरशिप किंवा प्रज्ञाशोध परीक्षा कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। तर हे आपल्याला करेक्ट सोडवता आले पाहिजे। थोडासा फरक असतो उत्तरामध्ये, पण आपल्याला अर्थपूर्ण शब्द समजला पाहिजे। ठीक आहे, आले लक्षात।